प्रिया, आम्ही पाहतो की ह्या 40 दिवसामध्ये बरीच मंडळी बीडी, सिगारेट, दारू, ड्रग्स, चोऱ्या माऱ्या, हाणामारी, शिवीगाळ, भांडण तट्टा या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करतात. नको बाबा, आता 40 दिवस उपास प्रार्थना आहेत, आम्ही स्वच्छ आणि पवित्र आम्ही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि काही भाग असे आहेत, काही बहिणी आणि भाऊ मोठमोठ्या चर्चेस मध्ये 7 शब्दांचा ज्यावेळेस संदेश चालू असतो त्यावेळेस एका पायावर ते 3 घंटे राहतात, 12 ते 3. आणि मग त्यांच्याकडे लोक पाहत असतात, मुलं पाहत असतात. ते पालकही त्यांना सांगत नाही की तू एका पायावर कशाला उभा राहिला, खाली बस म्हणून, किंवा काहीच नाही. तो बिचारा किंवा ती बिचारी कंटिन्यू त्या ठिकाणी 3 घंटे एका पायावर उभा राहतात. हा काय प्रकार आहे प्रियनो? अत्यंत वाईट परिस्थिती. अहो, वर्षभर कधी तुम्ही देवाचं नाम स्मरण करत नाही, कधी प्रभोजन नाही, कधी स्तुती नाही, भक्ती नाही, प्रार्थना नाही, दान नाही, दशमांश नाही, अर्पण नाही, पालकांची भेटी गाठी नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त 40 दिवस उपास प्रार्थना चालू झाली की ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक उतरायला सुरुवात होते. परंतु प्रियाला मी पाहतो की मग बरीच मंडळी 40 दिवस उपास प्रार्थनेमध्ये दिवसभर काही खाणार नाहीत, परंतु तंबाखू तर खाणार, बिडी सिगारेट पिणार आणि चहा पित राहणार. वारे वा उपास. आम्ही पाहतो की हे जे असे उपास आहे ना, खऱ्या अर्थाने आमच्या आत्मिक सामर्थ्याने ते उपास असला पाहिजे. आम्ही कोणाची नक्कल करायची नाहीये, कुणीतरी आम्हाला बळजबरी करा म्हणून करायची नाहीये. बीपी, शुगर, डायबिटीस ह्या ज्या आजाराची मंडळी आहेत त्यांनी सुद्धा ह्या उपासामध्ये सहभाग 100% घ्यायचा नाहीये. लक्षात घ्या प्रियांनो, याचं कारण असं आहे की आम्ही देवाची परीक्षा पाहतो. चांगले करणे कळत असून जो तो करत नाही त्याला ते पाप आहे. लक्षात घ्या. बरं नाही वाटेचं ज्ञान देवाने आम्हाला दिलेलं आहे.